ANS News. हो गया क्या? बस करो अभी। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ममता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ममता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अलारे अला, नारे अला, अलारे अला, नारे अला, अलारे अला, नारे अला, अलारे अला, नारे अला। लक्षात ठेवा, मनात ठेवा, सर्वांना सांगा, ममता ताईंचा, ममता ताईंचा, ममता ताईंचा, लक्षात ठेवा, सर्वांना सांगा, अलारे अला, अलारे अला, इकडून आला, तिकडून आला. खरं तर मी गेली 24 वर्ष या वॉर्डमध्ये कार्यरत आहे आणि 24 वर्षाचा अनुभव आहे. उद्धव साहेबांसोबत काम केलं आहे, शिंदे साहेबांसोबत काम केलं आहे, पण कुठेही आपल्याला संधी नाही मिळाली आणि ही संधी मला जाऊन नव्हती द्यायची, म्हणून मी अपक्ष लढत आहे. मी या वॉर्डमध्ये भरपूर काम केलं. या वॉर्डच्या समस्या मला माहिती आहेत. त्यांच्यापर्यंत जे त्यांच्यासोबत जे घडतं आहे की ते पाण्याची समस्या खूप आहे, पाणी भरतं. म्हणजे तुम्ही स्थानिक उमेदवार आहे. त्या स्थानिक उमेदवारामुळे आम्ही काम सुद्धा केलेलं, त्याच्यासाठी मी इच्छुक राहिली. तुम्ही काय मुद्दा घेऊन आला? मी फुलेनगरचा विषय मांडलेला आहे तिथे की ते रस्त्याची सुविधा नाही आहे. पावसामध्ये खूपच पाणी भरतो. ते पाण्याचं आपल्याला काहीतरी हे त्यांचे 4 महिने जे वरच्या फ्लोअरला राहून जातात तिथे आपल्याला हे काहीतरी न्याय मिळावं, त्याच्यासाठी मी उभी आहे. आज त्यांचे म्हणणं पुढे मांडणार. ही आपली सीट आली तर ह्या कुठेतरी ह्यांना मार्ग दाखवायचा आहे आपल्याला. जसं की खरं तर मी गेली 24 वर्ष या वॉर्डमध्ये कार्यरत आहे आणि 24 वर्षाचा अनुभव आहे. उद्धव साहेबांसोबत काम केलं आहे, शिंदे साहेबांसोबत काम केलं आहे, पण कुठेही आपल्याला संधी नाही मिळाली आणि ही संधी मला जाऊन नव्हती द्यायची, म्हणून मी अपक्ष लढत आहे. मी या वॉर्डमध्ये भरपूर काम केलं. या वॉर्डच्या समस्या मला माहिती आहेत. त्यांच्यापर्यंत जे त्यांच्यासोबत जे घडतं आहे की ते पाण्याची समस्या खूप आहे, पाणी भरतं. म्हणजे तुम्ही स्थानिक उमेदवार आहे. त्या स्थानिक उमेदवारामुळे आम्ही काम सुद्धा केलेलं, त्याच्यासाठी मी इच्छुक राहिली. तुम्ही काय मुद्दा घेऊन आला? मी फुलेनगरचा विषय मांडलेला आहे तिथे की ते रस्त्याची सुविधा नाही आहे. पावसामध्ये खूपच पाणी भरतो. ते पाण्याचं आपल्याला काहीतरी हे त्यांचे 4 महिने जे वरच्या फ्लोअरला राहून जातात तिथे आपल्याला हे काहीतरी न्याय मिळावं, त्याच्यासाठी मी उभी आहे. आज त्यांचे म्हणणं पुढे मांडणार. ही आपली सीट आली तर ह्या कुठेतरी ह्यांना मार्ग दाखवायचा आहे आपल्याला. खरं तर पक्षाचा सपोर्ट असणं न असणं, आपण स्थानिक आहे, आपण काय काम केलं हे जनतेपर्यंत माहिती होतं, म्हणून अपक्ष राहणे माझ्यासाठी काही मोठं मला काही हे नाही आहे. कारण माझं कार्य आहे आणि जनता माझ्या सोबत आहे, त्याच्यामुळे खंबीरपणे मी उभी आहे. असं मी बघायला फुलेनगर पूर्णपणे लेडीज माझ्यासोबतच आहेत. बाकी सगळ्या पक्षातले जे आपलं कार्यकर्ते असतात प्रत्येकजण इच्छुक राहू शकतात. इथे बरेच उमेदवार उभे आहेत, पण मला खात्री आहे की माझ्या कामाची पोचपावती ही मला नक्की मिळेल. मैडम आप जो है आपको बहुत अच्छा मिल रहा है, क्योंकि मैं कोई पक्ष की सीट लेके नहीं खड़ी हूँ, मैं अपक्ष हूँ. तो लोग सोचते हैं कि ये अच्छी है, इनको चुन के देना चाहिए, आगे ये काम हमारा काम कर सकती है. ये जो हमारा देवनार महालक्ष्मी मंदिर है, देवनार गांव के उधर, वहाँ मैं रहूँगी. और अशोक नगर गोंडी गांव, यहाँ भी कुछ समस्या है.
पार्किंग का विषय है, हॉस्पिटल का विषय है, ये सब सारे मुद्दे लेके मैं आगे बढ़ी हूँ। जनता सपोर्ट कर रही है, उसके लिए जनता का वही कहना है कि आप आगे जाके क्या करने वाले हो। उन्होंने अपना अपना मेरे पास लेटर दिया है कि आगे जाके हमारे काम आपको करके देना है, और मैं इस पर ये बात का कुछ ख्याल रख के आगे जाऊँगी। मैडम और बहुत बड़ा चुनौती है मेरे लिए, लेकिन वो चुनौती को पार करके हम आगे ज़रूर निकल जाएंगे, ये हमें पता है, क्योंकि हमारा कार्य है। कुछ लोग अभी आए, कुछ पहले से काम कर रहे हैं, उनका कार्य वो करके जाएंगे। हम जनता के लिए क्या अच्छा कर सकते हैं, हम जनता तक वो लेके जाएंगे। कौन क्या करके गया, कौन आके क्या करने वाला है, उससे मुझे कोई ये नहीं है, ऑब्जेक्शन नहीं है। जो आएगा अपना काम करके जाएगा, लेकिन मैं जनता के लिए कुछ अच्छा करना चाहती हूँ। मैम सबसे पहला वो फुले नगर को मैं फुला दूंगी बहारों से। आज वो जिस हालत में जी रहे हैं, वो बारिश के टाइम आप आके देखोगे, यहाँ पे उन लोग रहते, कोई वड़ा पाव लाके दे, कोई पानी की बोतल लाके दे, ऐसी उनकी परिस्थिति है। वो हालात से उन्हें बाहर निकलना है। कोई भी या तो कोई SRA बन जाए, या उन्हें कोई ऐसा सुविधा मिल जाए जिससे वो सुकून से रह सके वहाँ पर। ये मेरा पहले से सपना है। फुले नगर को मैं सपोर्ट करूँगी ये बात के लिए, क्योंकि बच्चे बड़े हो रहे, पानी में जम सके, उनको बहुत परेशानी होती है। ये मैंने अपनी आंखों से कई सालों से मैं देख रही हूँ। एक्चुअली मुझे हेल्प मांगने की ज़रूरत ही नहीं है, क्योंकि ऑलरेडी सारा फुले नगर मेरे साथ में है। भले वो मेरे साथ में ना घूमे, लेकिन वोटिंग यहाँ से मुझे आने वाली है। बहुत विश्वास है इनके ऊपर मुझे, कि ये मुझे चुन के लाने वाले हैं। जनता को क्या कहेंगे आप? जनता को यही कहूँगी कि आपकी ताई आपके सेवा में हाजिर रहने वाली है। आपका जो भी परेशानी है वो मुझे आके बोल सकते हैं, और हमारी निशानी नारियल है, उसको आप बटन दबा के विजयी करिए। नारियल ऐसी चीज़ है, वो हर शुभ कार्य में लगती है, और ये शुभ कार्य भी नारियल से शुरुआत करने वाला है। ये अगले फ्राइडे को ये नारियल यहीं पे फूटेगा, और सारा जनता खुशियों से मेरी निशानी 8 नंबर पे नारियल। ओके, थँक यू। ममता ताईचा जय हो, ममता ताईचा जय हो। माझं नाव छाया विठोबा वागसे. मी इथे स्थानिक आज तशी माझ्या सासऱ्याची पिढी आहे ना, माझ्या मुलांची झाली, माझी संपली, आता मुलांची झाली, आता नातवंड आली, 4थी पिढी इथे चालू आहे. परंतु इथं काही सुधारणा झाली नाही. आमच्या पाठीमागनं सर्व महाराष्ट्र नगर, सोनापूर, पेमजी ह्या झोपड्या एरिया पाठीमागून झाले. पण आमचं सर्वात पहिलं असताना हे जुनं 3 नंबर स्टेशन, इथं एकच ट्रेन येत होती आणि हे नवीन स्टेशन नव्हतं. त्याच्या आधीपासून हे एरिया आहे, परंतु ह्याची कुणीही दखल घेतलेली नाही. जो नेता येतो ते आम्हाला नुसते आश्वासन देतो, मी हे करील, मी ते करील, पण करत काहीच नाही. आतापर्यंत खाली पिण्याचं पाणी सुद्धा आम्हाला दिलेलं नाही. गावच्या साईडला विहिरीचं पाणी आणून डोक्याने पितात लोक. त्या पद्धतीने आम्ही 4 आण्याला 8 आण्याला हंडा या मानपूर गावातनं टँडीस कॅम्पमधनं सगळ्या दुनियाला माहिती आहे. म्हणजे आतापर्यंत तुमच्या काय आम्ही खर्चाने बळावर आम्ही जे केलंय त्याच्यावर आम्ही आता जगतोय. तेवढं नेता निवडून काय नाही केलेलं. तुम्ही त्यांच्याकडून गेलं नाही की आमचा प्रश्न भरपूर केलं, पण त्यांनी आमची दातच घेतली नाही. म्हणजे निवडून आलं की ते तसंच आपला पडतं. स्थानिक कोणीतरी आपला निवडून तर माझं तुमचं कर्तव्य त्यांना मी निवडून देऊ. हो, हे आमची अपेक्षा आहे की या ताईसोबत यांनी आमची जी काही समस्या आहे ती त्यांनी बघितलेली आहे डोळ्यांनी. पावसात आमच्या घरात कमरं एवढं पाणी घुसतं, लहान मुलं त्या पाण्यात आम्ही उभा राहतो रात्र, पण कोण आमची दाद घेत नाही, कोण येऊन पोचत नाही. ही बिचारी आमच्यापर्यंत येऊन शिना आम्हाला वडापाव जेवण खाणं हे एक वेळा दिलेलं आहे, तिनं डोळ्यानं बघितलेलं आहे. आमच्यासाठी ती पाण्याची आशीर्वाद त्यांना कसं देणार? हा, तुमचा आशीर्वाद त्यांना कसं देणार? आम्ही भरपूर आशीर्वाद देणार आणि प्रचंड मतानं निवडून आणणार, आणि आम्ही आमची कामं त्यांच्याकडं करून घेणार, कळलं का? आणि शक्यतो आमचं म्हणणं एकच आहे की आता इथं कोण, ही कलेक्टरची जागा आहे काय, या जाग्यात रेल्वेवाल्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळं प्रत्येक नेता म्हणतो रेल्वेवाला आडवा येतो, रेल्वेवाला कशाला आडवा येतो? त्याची कामं, त्याची जागा त्यांनी घेतली. हा, ही जनता आहे, रेल्वेला माहीत आहे एवढ्या वर्षापासून. रेल्वेवाले आम्हाला सहकार्य करू शकत नाही का? आम्ही त्यांना केलंय म्हणल्यावर हा केले पाहिजे ना. आज तुम्ही बघताय त्यांची कामं चालू आहे, ती आमच्यासाठी काय आहे? काहीच नाही. आम्ही असंच बघत बसलोय धूळ खात.
आता स्थानिक उमेदवाराला निवडून देऊ का हे तुमच्या प्रश्न सोडवणार. हेच आमची अपेक्षा आहे आणि होईल तेवढं शक्यतो इथं यांनी SRA करून आम्हाला टावर जरी बांधून दिला तर लय मोठी गोष्ट झाली. हा 10 बाय 10च्या घरात आम्ही किती राहायचं सांगा. आज किती डेव्हलप झाली, किती आताची पिढी 10 बायच्या 10 घरात 2-2 फॅमिली राहू शकते का? नाही ना. आमचा काळ होता तेव्हा आम्ही 4-4 माणसं फॅमिली राहिलो एका घरात. आताची पिढी प्रायव्हसी पाहिजे म्हणते. हा पण आम्ही द्यायची कुठून प्रायव्हसी सांगा. मग हेच आमचं कारण आहे. काय बोलतो मॅडम मॅडम काय तुमचं म्हणणं काय आहे? काय आम्ही ह्यांनाच मत देणार, ह्यांनाच निवडून देणार. मैडम 2017 में जो BMC चुनाव हुआ, हमारी गली अभी देखेंगे ना तो आप आएंगे भी नहीं गली में. हमारे वादा होता तोड़ने के लिए, मालूम है ना. जो हमारी समस्या है वो तो कोई करता नहीं है. जब निवडून देते हैं तब सब साइड में हो जाते हैं. मतलब किसी का ना ये नहीं, आगे नहीं बढ़ते. जिस तरीके से रैलियां मैडम हमारी करती है हमारे लिए तो हम उसको छोड़ देंगे, किसी को नहीं देंगे, उसको देंगे. नहीं देखो हमारा है वो इधर बड़े बड़े नगर सेवक पहले इधर होके गए सब बड़े हाथ जोड़ के. अभी वो मंत्रालय पहुंच गए लेकिन कुछ भी हमारे लिए किया नहीं अभी तक. मैडम पे कितना भरोसा है आप लोगों को? हमारा सब भरोसा 100% भरोसा है. ओके 100%, 200% बोलेगा. ठीक है देख रहे हैं फुले नगर की जनता परेशान है, बेहाल है. सबने झूठे वादे करके गए और आज तक परेशान है. यहाँ से मंत्रालय लोग पहुँच गए ऐसा जनता का कहना है. अभी तक हमारे फूले नगर का कुछ भी नहीं हुआ. इस तरीके से जनता बेहाल है. इसलिए आज यहाँ पे जनता खुद स्थानीय के उम्मीदवार को लेके खड़ी हुई है. इसलिए इस तरीके का अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से.